हॅलो फ्रेंड्स, आज आपण मसाला भेंडीची रेसिपी बघणार आहोत। भेंडीची भाजी तर सगळ्यांच्याच घरी बनते, परंतु माझ्या या पद्धतीने मसाला भेंडी बनवाल तर सर्वजण मागून खातील अशी खात्री आहे। अशी ही मसाला भेंडी बनवायला सुरुवात करूया। ही मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथं भेंडी घेतलेली आहे। ती अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून नंतर कपड्याने पुसून कोरडी केलेली आहे। आता ही भेंडी कट करून घेणार आहोत। कट करताना आपण ती बारीक चिरणार नाही, अशी मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेणार आहोत। आणि ह्या भेंडीला मी चिरा केलेला नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही चिरा करून घेऊ शकता। त्यानंतर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे। हा बटाटा स्वच्छ धुवून आपल्याला याच्या साली काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर असा स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। आता एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन तो मिक्सरमध्ये असा बारीक वाटून घेतला आहे, तो या भेंडीमध्ये घालून घेऊया। लसूण आणि आलं असं बारीक ठेचून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही त्याची पेस्ट बनवून घालू शकता। त्यानंतर एक चमचा एवढं लाल तिखट यामध्ये घालून घेऊया। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आहे। त्यानंतर एक चमचा एवढं धने पावडर यामध्ये घालून घेऊया। अर्धा चमचा एवढा गरम मसाला यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर 2 टेबलस्पून एवढं तेल यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। या स्टेजला तेल घातल्यामुळे आपले जे मसाले आहेत ते भेंडीला व्यवस्थित असे कोट होतात। त्यानंतर आपण जे स्लाइसेसमध्ये बटाटे कट करून घेतले होते ते यामध्ये घालून आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित असे भेंडीला आणि बटाट्याच्या स्लाइसला कोट करून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने आपण सर्व मसाले यांना कोट करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही बटाट्याचे स्लाइस थोडेसे फ्राय करून नंतरही घालू शकता। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा एवढं तेल घालून घेऊया। त्यानंतर 1 चमचा एवढी मोहरी यामध्ये घालून घेऊया। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया, थोडासा कढीपत्ता घालून। त्यानंतर आपण जे भेंडी आणि बटाट्याला मसाले कोट करून घेतले ते यामध्ये घालून घेऊया। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कांद्याची पेस्ट आणि तेल वापरलेलं आहे, त्यामध्येच आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। कांद्याला भरपूर मॉइश्चर असतं, त्यामुळे हे व्यवस्थित असं त्यामध्ये परतलं जाईल। त्यासाठी 1-2 मिनिटं आपल्याला हे झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटानंतर यामध्ये जे कांद्याचं आणि तेलाचं मॉइश्चर होतं ते निघून गेलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि थोडीशी हळद घालून घेऊया। मिठामुळे भाजीला चांगलं पाणी सुटेल आणि भाजी व्यवस्थित अशी त्यामध्ये शिजली जाईल। त्यासाठी 1-2 मिनिटासाठी आपल्याला ही झाकण ठेवून व्यवस्थित अशी वाफलून घ्यायची आहे। 1-2 मिनिटानंतर हे पहा, भाजी आपली व्यवस्थित अशी वाफरलेली आहे आणि आता ती शिजली आहे की नाही चेक करूया। हे पहा, भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे आणि बटाटासुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे। आपण घातलेला मसाला भेंडीला आणि बटाट्याला व्यवस्थित कोट व्हावा यासाठी यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ चांगलं भाजून घेऊन यामध्ये घालून घेतलेलं आहे। बेसन पिठामुळे भाजीला एक मस्त असं टेक्स्चर येतं आणि शिवाय भाजी आपली छान चविष्ट होते। आणि तुम्ही बघू शकता यामध्ये कुठेही भेंडी आणि बटाटा वेगळे दिसत नाही, सर्व व्यवस्थित असे मसाले कोट झालेले आहेत। अशी एकदम चविष्ट अशी आलू मसाला भेंडी तयार आहे। तुम्हीही एकदा या पद्धतीने आलू मसाला भेंडी बनवून बघा। तुम्हाला ही भेंडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।